नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात जे मी ट्विस्ट व्हिडिओ टाकले आहे ना, त्यात जे सांगितलं आहे अगदी आपल्याला तेच पाहायला भेटणार आहे। तर काय झालंय, आता जी जानकी आहे ती आता शर्वरी आणि शर्वरीच्या बॉयफ्रेंडला घरी घेऊन आलेली असते आणि हे सगळं काही पाहून आता सौमित्राला खूप राग येतो। सौमित्र म्हणतो, ह्या मुलाला एवढं मारलं तरी ह्याला अक्कल आली नाही, हा इथे येण्याची ह्यानी हिम्मत तरी कशी केली। मग आपल्या महान जानकी मॅडम इथे सौमित्र भाऊजींना अडवतात आणि म्हणतात, सौमित्र भाऊजी थांबा, काही करू नका, राहुलला मीच इथे घेऊन आलेली आहे। मग आता सौमित्र म्हणतो, वहिनी तू कशाला इथे आणलीस? तेव्हा ऋषिकेश पण जानकीला जाब विचारतो, पण जानकी म्हणते, राहुल चांगला मुलगा आहे, त्याने शरुताईला किती मदत केलेली आहे। आता इकडे जानकीने सगळ्यांना समजावलेलं असतं। सौमित्र त्याच्या रूममध्ये असतो आणि अवंतिकाला म्हणतो, म्हणजे काय, तो राहुल चांगला आहे म्हणून आता शरुताईचं त्याच्यासोबत लग्न लावून द्यायचं का, असा तो अवंतिकाला म्हणत असतो। दुसऱ्या बाजूला ऋषिकेश जानकीशी बोलत असतो आणि जानकी तेच त्याला म्हणते की मला असं वाटतंय राहुल चांगला मुलगा आहे, आपण शरुताई आणि त्यांचं लग्न लावून देऊया। तर आता इकडे अवंतिका पण बोलते की हो, खरंच राहुल चांगला आहे। तर मग आता जानकी म्हणते, हरकतच काय आहे, त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, मग आपण त्यांचं लग्न लावणंच योग्य मला वाटतंय। तर आता हाच ट्विस्ट मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकला आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल, ती तुम्ही जाऊन नक्की पहा। धन्यवाद।